म्हणतात ना, माहेरच्या वातावरणामध्ये जादू असते, माणूस लगेच बरा होतो. नमस्कार मंडळी, रांजणवाडी डोळ्याला उठली होती, पण त्यांनी माझी इतकी हालत बेकार झाली की मला अशक्तपणा आला आणि त्यामुळे मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेली, तर त्यांनी मला डिरेक्टली सलाईन लावली. माझ्या मुलाला मला बघून इतकं वाईट वाटलेलं की सतत माझ्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्यानंतर आम्ही दुपारून घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या बहिणीने छान जेवायला बनवलं होतं. जेवणामध्ये प्रॉन्स आणि घेवड्या बटाट्याची भाजी माझ्यासाठी बनवली होती. त्याची केस इतके दाट आहेत ना की अंघोळ केल्यानंतर लवकर सुकत नाही, तर मावशीने त्याची जी केस आहेत ती हेअर ड्रायरने सुकवून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आई जी आहे ती सर्वांसाठी डबे बनवते. तर माझे जे बाबा आहेत ना, त्या आईला सकाळी खूप मदत करतात, कारण 4 डबे बनवायचे असतात. तर चूल वगैरे पेटवून द्यायचं काम किंवा भाजी वगैरे घालायला थोडंसं मदत करणार, त्यामुळे माझी आई झटपट करते. टिफिन द्यावे लागतात, त्यासोबत नाश्ता पण करायला लागतो. तर सकाळी सकाळी माझी आई एवढी टोपली भरून भाकरी करते. अगस्त्य त्यांच्या मावशीसोबत मस्ती करत होता सकाळी सकाळी, आणि सकाळी आईने नाश्त्यामध्ये छान हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनवली होती. तर बघायला गेलं ना, तर हा 2 दिवसाचा व्लॉग आहे. 2 दिवसात काय काय घडलं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. एक दिवस छान माहेरी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी घरी आली. घरी आल्यावर काय वेगळं असणार आहे, हा जो पसारा सगळा जो आहे ना, तो आत्ता मला आवरायचा होता. तर पूर्ण 12 वाजेपर्यंत रात्री मी सगळं घर आवरलेलं आहे. सगळ्यात पहिले तर ना भांडी घासली होती, तर ज्या बरण्या वगैरे होते, डबे वगैरे होते, ते पण घासले होते. सामान जे काढून ठेवलं होतं ना, ते रिटर्न बरण्यांमध्ये भरून ठेवलं व्यवस्थित, आणि सगळे जे डबे आहेत, बरण्या ज्या आहेत, ते व्यवस्थित ट्रॉल्यांमध्ये कपाटामध्ये लावून घेतल्या. एकीकडे किचन आवरत होती, दुसरीकडे स्वयंपाक करत होती. अहोंचं बाहेरचं काम अजून चालूच होतं, कलर काढायचं. स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर किचन वाटा स्वच्छ केला, किचन साफ केलं, आणि त्यानंतर हॉलमध्ये आली. हॉलमध्ये हा जो कलर काढला होता तो सगळ्यात आधी भरून काढला. सगळ्यात आधी वरच्यावर लादी पुसून घेतली, परत एकदा झाडू मारली, दुसरं नवीन पाणी घेतलं आणि अगेन मी पूर्ण घराची लादी स्वच्छ पुसून घेतली. तर असा होता 2 दिवसाचा रुटीन जो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. बाय बाय.